नमस्कार, मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीसाठी मराठी व्याकरण समास या घटकाची माहिती पाहणार आहोत. इयत्ता 10वीसाठी समासाचे 3 प्रकार विचारले जातात. कर्मधारय समास, द्वंद्व समास व द्विगु समास. तर यातील प्रथमतः आपण पहिला प्रकार कर्मधारय समास याविषयी माहिती पाहणार आहोत. कर्मधारय समास याची व्याख्या: ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. कर्मधारय समास ओळखण्यासाठी एक टीप लक्षात ठेवा. यातील शक्यतो पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते. तसेच यातील दोन्ही पदांतील संबंध विशेषण विशेष्य किंवा उपमान उपमेय अशा स्वरूपाचा असतो. पहिले पद विशेषण, दुसरे पद नाम. यातील काही उदाहरण पहा. महादेव, महान असा देव. यातील महान हे पद विशेषण आहे आणि दुसरे पद देव हे नाम आहे. घनश्याम म्हणजे घनासारखा श्याम, तर घनासारखा हे विशेषण आहे, दुसरे पद श्याम हे नाम आहे. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. यातील पहिले पद रक्तासारखे हे विशेषण आहे, चंदन हे नाम आहे. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. महान हे विशेषण आहे, दुसरे पद राष्ट्र हे नाम आहे. त्याचबरोबर दुसरे पद विशेषण असलेले काही उदाहरण आपण पाहू. घननील, निळा असा घन. यातील निळा हे पहिले पद आहे, घन हे दुसरे पद आहे, तर घन हे विशेषण आहे. पुरुषोत्तम, उत्तम पुरुष. यातील दुसरे पद हे विशेषण आहे. दोन्ही पदे विशेषण असलेले काही उदाहरण आपण पाहू. पांढरा शुभ्र, पांढरा शुभ्र असा. लाल भडक, लाल भडक असा. हिरवागार, हिरवागार असा. तसेच पहिले पद उपमान असलेले काही उदाहरण पहा. कमलनयन, कमळासारखे डोळे. कमळ हे उपमान आहे. मेघश्याम, मेघासारखा काळा. मेघ हे उपमान आहे. चंद्रमुखी, चंद्रासारखे मुख. चंद्र हे उपमान आहे. तसेच दुसरे पद उपमान असलेले काही शब्द पहा. मुखचंद्र, चंद्रासारखे मुख. चरणकमल, कमळासारखे चरण. नरसिंह, सिंहासारखा नर. त्याचबरोबर दोन्ही पदे एकरूप असलेले काही उदाहरण पहा. विद्याधन, विद्या हेच धन. काव्यामृत, काव्यरूपी अमृत. यातील दोन्ही पदे एकरूप आहेत. तर अशा रीतीने आज आपण कर्मधारय समास याविषयी माहिती पाहिली. धन्यवाद. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.